जय भीम नमोबुद्धाय. बघूया आजचं बातमीपत्र. तेल्हारा तालुक्यातील जस्तगाव येथील फिर्यादी सचिन चिकटे यांच्या फिर्यादीनुसार 15/5/2025 सायंकाळी 5च्या सुमारास फिर्यादीचा चुलत भाऊ सागर शंकर चिकटे हा त्याच्या घरी जात असताना तेल्हारा येथील उमेश पांडे, अक्षय भारसागडे, राहुल मोकाळकर तसेच श्रावणी मोबाईल शॉपीचे मालक विनीत युतकार व यश युतकार हे त्यांच्या 4 व्हीलर बोलेरोमध्ये येऊन जस्तगाव येथे आले असता मृत सागर चिकटे याने श्रावणी मोबाईल शॉपीवरून एक मोबाईल उधार घेतला होता. त्याच उधारीच्या पैसे वसुलीसाठी मोबाईल शॉपीचे काही लोक आलेत व ते पैसे मागत होते. फिर्यादी सचिनचा चुलत भाऊ सागर यांनी त्यांना सांगितले की मी आज पैसे घेऊ शकत नाही, माझ्याजवळ आत्ता पैसे नाहीत, मी उद्या तुमचे पैसे तेलारामध्ये आणून देतो असे त्यांनी विनंती करून सांगितले. परंतु यश युतकार याने त्याचे काहीही म्हणणे न ऐकता सागरला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मुलीला सागर श्रावणी मोबाईल शॉपीचे मालक व इतर समाजकंटकांनी काल संध्याकाळी त्या गावामध्ये जाऊन त्याला त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या गाडीमध्ये लोडो गाडीत बसून किडनॅपिंग केली आणि आज सकाळी त्यांचे नातेवाईकांनी शोधाशोध केले असता तो एका झाडाला फाशी लागलेला दिसला. आमच्या समाज बांधवाच्या वतीने अशी प्रशासनाला विनंती आहे की आरोपीला तात्काळ अटक करून व गंभीर स्वरूपाचे आरोपीवर गुन्हे दाखल करून आमच्या समाज बांधवांना न्याय मिळावा. अन्यथा न्याय नाही मिळाल्यास 2 दिवसाच्या आत आमच्या सर्व धनगर समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व सर्व प्रशासन या गोष्टीची दखल घेईल असे समाजाच्या वतीने आम्ही सर्व समाज बांधव आज तेल्हारा पोलीस स्टेशन येथे येऊन या पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना एक निवेदन दिलेलं आहे. मी सचिन चिकटे, माझा भाऊ सागर शंकरराव चिकटे यांना मोबाईल शॉपीवाल्यांनी त्यांचे काहीतरी पैसे असल्यामुळे जीवाने मारलं. त्यांना तात्काळ अटक करा. अंबरनाथ शहरात बापूराव मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बुद्ध जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भंते संघपाल यांच्या वतीने बुद्ध वंदना घेऊन शहरातील प्रमुख रस्त्याने गौतम बुद्धाच्या मूर्तीची रथातून मिरवणूक काढण्यात आली. उपासक उपासिका यांनी शुभ्र वस्त्र परिधान करून हातात पंचशील ध्वज घेऊन रॅलीत सहभागी झाले. रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे भंते संघपाल यांनी धम्मदेसना दिल्यावर मनोरंजनातून प्रबोधन खंजिरी वादक तुषार सूर्यवंशी यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचवेळी समाजात विशिष्ट कार्य करणारे विजय कालीबाग आणि जमुनाताई मागडे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. आम्रपाली शिवाजीनगर ट्रेन स्टेशन भगवान गौतम बुद्धांचा बुद्ध पौर्णिमा दिनानिमित्त ममदापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचातर्फे थायलंडहून आणलेल्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना मंगलमय वातावरणात प्राध्यापक डॉक्टर भदंतक यशकाश्यपन यांच्या हस्ते करण्यात आली। तत्पूर्वी सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर बुद्ध मूर्तीची रथातून मिरवणूक काढण्यात आली।
सायंकाळी भंते यश काश्यपन यांनी पंचशील त्रिशरण घेऊन धम्मदेसना दिले। यावेळी काही गुरुजनांचा सत्कार करण्यात आला। स्वागत शिक्षण उपसंचालक महावीर माने यांनी केले। आभार रवींद्र मदाळे यांनी मानले। बुद्ध धम्म संघ या तीन रत्नांना वंदन करतो। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो। तसेच आमच्या गावातील हे बुद्ध विहार आज रोजी बुद्ध जयंतीच्या दिवशी चारही दिशेने येणाऱ्या पूजनीय भिक्खू भिक्खुनी तसेच सर्व उपासक उपासिका व समस्त नागरिक असे जाहीर करतो की आजपासून हे विहार बुद्ध वंदने करता व बाबासाहेबांनी प्राप्त केलेले ज्ञान ते ज्ञान आम्हाला अर्जित करण्यासाठी या मार्गाने आम्हाला परम माणुसकी प्राप्तीसाठी आम्ही असे जाहीर करतो की आजपासून हे विहार संपूर्ण विश्वातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना लोकार्पण करीत आहोत। आजपासून हे विहार आम्ही सर्व जगाला बुद्ध वंदने करता काम केलेले आहे। माझ्यासोबत 3 वेळ गाथा म्हणायची आणि मग विभूती बोलायची का, म्हणजे विभर उघडली हे धरून केव्हा म्हणते का। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच ममदापूर केयल या गावच्या विहारामध्ये बुद्धाच्या मूर्तीची स्थापना आज वैशाख पौर्णिमा बुद्ध जयंतीच्या दिवशी म्हणून पूज्य भंतेजींच्या हस्ते करण्यात आली। सकाळी धम्मध्वजाचं ध्वजवंदन करून मूर्तीची गावातून सवाद्य मिरवणूक काढली आणि त्यानंतर या ठिकाणी भंतेजींच्या हस्ते बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केली की जी मूर्ती आम्ही आमच्या सर्व बांधवांनी सर्वांनी योगदान देऊन थायलंडहून आलेली मूर्ती आमच्या या बुद्धविहारामध्ये आली। त्याचा विशेष आनंद आहे। 4.5 फूट उंचीची मूर्ती आहे। इथल्या माझ्या प्रत्येक बांधवानं आपापल्या घामाचा आणि श्रमाचा पैसा ही मूर्ती आणण्यासाठी आणि आजची बुद्ध जयंती साजरी करण्यासाठी किंवा मागची झालेली बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यासाठी सुद्धा सगळ्यांनी उत्तम अशा प्रकारचं योगदान दिलं। आर्थिक मदत केली। आम्ही काहींच्या जुन्या गुरुजनांचा सत्कार या ठिकाणी केला आणि आत्ता रात्री हाक बाबांची हा प्रबोधनपर कार्यक्रम दयानंद मेहतर यांचा मडिलग्याचा आता 8-8:30 वाजता साजरा होतो आहे। त्याचाही लाभ सर्व बंधुभगिनी घेतील। इथून पुढच्या काळामध्ये आमच्या ममदापूरचं हे जे समाज मंदिर म्हटलं जात होतं त्या समाज मंदिराचं नाव आता ममदापूरचं बुद्ध विहार असं भंतेजींच्या तोंडून म्हणवून घेतलेलं आहे। आणि या ठिकाणी मग नियमितप्रमाणे काही अभ्यासवर्ग, काही स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, ग्रंथालय या ठिकाणी ठेवलं जाणार आहे, तयार केलं जाणार आहे। आणि त्याशिवाय बाबासाहेबांचं विद्यार्थ्यांनी वाचन करावं, धम्माचे संस्कार लहान मुलांच्यावर व्हावेत अशा प्रकारचे उपक्रम आम्ही दर रविवारी आणि प्रत्येक पौर्णिमेला घेणार आहोत।
बाबासाहेबांनी हा धर्म फार परिपक्व अशा प्रकारचा अभ्यास करून आपल्याला समाजाला ठेवलेला आहे. फक्त समाजासाठीच परिपूर्ण नाही, संपूर्ण मानव जातीला हा धम्म त्यांनी दिलेला आहे. ज्या धम्मामध्ये माणुसकी आहे, ज्या धम्मामध्ये मॉरॅलिटी आहे, नैतिकता आहे, असा हा धम्म ह्या पंचशील जे आहे किंवा अष्टामार्ग किंवा दशपरिमित आहे, हे संपूर्ण मानवाच्या हितासाठी आहे. मानवाला दुःख म्हणजे तथागत गौतमाने जे काही आर्यसत्य दिलं ते आर्यसत्य म्हणजे दुःख आर्यसत्य, समुदाय आर्यसत्य आणि निरोधक आर्यसत्य, निरोधगामी आर्यसत्य, हे जे काही आर्यसत्य दिले अष्टामार्ग दिलं, हे तथागत दुःख नाहीसं करण्याचा मार्ग आपणाला दिला आहे. आणि त्या दृष्टीनं आपणाला जर ह्या जीवनामध्ये किंवा मानवाच्या जीवनामध्ये विकास व्हायचा असेल किंवा मानवाच्या जीवनामध्ये एक प्रकारचं परिवर्तन व्हायचं असेल तर आपण हे अष्टामार्ग पंचशील आचरण करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळे ह्या संपूर्ण जगाला युद्धाची आवश्यकता न असता बुद्धाची आवश्यकता आहे. आज हे आपल्याला एक संदेश द्यायचा. जय भीम. माझं नाव विद्या अमित शिंदे. मी ममदापूर ग्रामपंचायत अध्यक्ष आहे आणि आज या ठिकाणी आपण बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. आणि ही मूर्ती, बुद्धांची मूर्ती थायलंडहून आणलेली आहे. आणि थायलंडहून आणण्याचा पुढाकार आपले माननीय महावीर माने साहेब, महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक यांच्या विशेष प्रयत्नातून आणि तसेच आपल्या समाजातील सर्व शिक्षक बंधूंनी ही मूर्ती आणण्याचं इथे मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. आणि मला असं वाटतं की ही एक आपण बुद्धमूर्ती न म्हणता की हे मूर्ती म्हणजे एक चैतन्य आहे, म्हणजे आपण अंधारातून प्रकाशाकडे जात आहोत असं मला वाटतं. आणि आज या ठिकाणी म्हणजे ही बुद्धमूर्ती स्थापना केली त्याच्यासाठी इथे आपल्या बुद्ध विहारामध्ये चबुतरा बांधलेला आहे. आणि त्यानंतर बुद्धमूर्तीसाठी चबुतऱ्याचं काम मी माझं भाग्य समजते की बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारामुळे मी ग्रामपंचायत अध्यक्ष झाली. आणि मला अभिमान वाटतो की माझं गावातील पहिलं काम हे बाबासाहेबांच्या कार्यासाठी मी केलं. ही खूप माझ्यासाठी खूप अभिमानास्पदाची गोष्ट आहे. बुद्धमूर्ती स्थापना केलेली आहे, त्यासाठी भंतीजे आणले होते आणि त्यांनी आपले विचार मनोगत मांडले इथं. त्याचबरोबर त्यानंतर गुरुजन जे आहेत, ज्येष्ठ शिक्षक म्हणजे आम्ही आता रिटायर्ड झालेलो आहेत, तर आम्हाला जे शिक्षक शिकवायला होते त्या सर्व शिक्षकांचा जे हयात आहे त्या सर्वांचा सत्कार आम्ही इथं केलेला आहे. आणि इतर पाहुणे मंडळ आले होते त्यांचाही सत्कार केलेला. अतिशय बुद्धीला खाद्य मिळण्यासारखं आपल्याला इथं पाहायला मिळालेला. अनेक ज्येष्ठांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि हा जो गौतम बुद्धाचा विचार आहे तो विचार आपण पूर्णत्वास नेण्याच्या तरुण पिढीनं आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. एवढं बोलून मी इथे थांबतो. बुद्ध धर्म हा वैज्ञानिक दृष्टिकोनावर अवलंबून आहे. जे आपण बघतो, जे ऐकतो, जे 5 इंद्रिय आपले आहेत त्या इंद्रियाला जे कळतं त्या अनुषंगाने बौद्ध हा धर्म वैज्ञानिक पद्धतीनं अवलंबलेला आहे. त्यामुळे सर्व लोकांनी बुद्ध धर्माकडे आकर्षित व्हावं, आपल्यावरही विश्वास ठेवावा, इतरांच्यावर विश्वास ठेवू नये, देवाधर्मावरती विश्वास ठेवू नये. देव आहे, देवानीच नशीब आपलं घडवलं आहे असं काही नाही. आपले विचार, आपले व्यवहार, आपलं कर्म याच्यावरतीच आपलं नशीब अवलंबून आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणाने आपले उन्नती होते. आर्थिक उन्नती व्हायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि नुसतं छोटं शिक्षण घेऊन उपयोग नाही, उच्च विद्याभूषित झालं पाहिजे. तेव्हा या निमित्तानं मी सांगू इच्छितो की सर्वांनी जसं बाबासाहेबांनी सांगितलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. करमाळा येथे नालंदा बुद्ध विहार या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच या बुद्ध विहारामध्ये मुलांना अभ्यासिकेचे व वाचनालयाचे नियोजन करून देण्यात आले. तसेच यामुळे भविष्यामध्ये गरजू मुलं हे उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकारी घडण्यासाठी मोठे योगदान होईल. भविष्यामध्ये बुद्ध विहारामध्ये धार्मिक कार्यासोबत ज्ञान वाढवण्याचे कार्य यामार्फत केले जाईल. या कार्यक्रमाला पूजनीय भदंत बोधिपाल महाथेरो, अनुसंग नायक बौद्धगा बिहार पूजनीय विनयशील पूजनीय इथिपय्या तसेच भिक्खू संघ यांच्या आशीर्वादाने गावचे सरपंच श्री गणेश मुळे, उपसरपंच सुनील तारो यांच्या हस्ते बुद्धरूपी मूर्तीची प्रतिष्ठापना नालंदा बुद्ध विहार येथे करण्यात आली. सर्व श्रद्धावान उपासक उपासिका सर्वांना बुद्ध जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांचं हे पुण्यकर्म आहे की आपण या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आपलं हे योगदान आहे की आपण या जगातील जे काही बुद्ध धम्म संघाला मानणारे, त्यांच्यावरती विश्वास ठेवणारे, सद्धम्मावरचा आदर सन्मान करणारे जे या जगातील मानव आहेत, उपासक आहेत, शिष्यगण आहेत, त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी होत आहोत आणि त्यांच्यासोबत आपण ही बुद्ध जयंती संपन्न करत आहोत. तर खरोखर आपल्या सर्वांचे पुण्यकर्म आहे. बुद्ध जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आहे. आणि सर्वांनी तथागत समृद्धांनी जे धम्म शिकवलेला आहे, दुःखमुक्तीचा, सुख शांतीचा, आनंदाचा, मैत्रीचा, मानवतेचा, तर या तथागतांच्या शिकवणुकीचं आपण आचरण करावं, ध्यान ठेवावं आणि त्याचा प्रसार करण्यासाठी आपलं योगदान त्यांनी या जगाची सुख शांती आनंद टिकवण्यासाठी आपलं योगदान द्यावं ही सर्वांच्या प्रती मंगलकामना. आज उद्याच्या बौद्ध पौर्णिमेच्या औचित्य साधून करमाळ या नगरीमध्ये नालंदा बौद्ध विहार या विहारामध्ये गावकऱ्यांच्या आणि बौद्ध मंडळीच्या विनंतीनुसार ही अभ्यासिका आम्ही सुरू केलेली आहे. या अभ्यासिकेमध्ये महाविहार लोकोत्तरा येथील महाथेरो भदंत बोधिपालो यांच्या हस्ते या कार्यक्रमात इथं नालंदा बौद्ध विहारमध्ये बुद्धरूपाची प्रतिष्ठापना आज हा कार्यक्रम संपन्न झाला. सोबतच या विहारामध्ये जी अभ्यासिका चालू केलेली आम्ही सर्व गावकऱ्यांना आव्हान केलेले आहे की या अभ्यासिकेचा सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. उद्या मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये जर टिकायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. गावकऱ्यांचा मानस आहे की या विहारामध्ये कमीत कमी 5000 पुस्तकं असतील, सर्व महापुरुषाची पुस्तकं असतील, वेगवेगळ्या डायजेस्ट करिअर असेल, करंट इव्हेंट असेल किंवा जनरल नॉलेज असेल याचे पुस्तकं आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू. पोरांना जास्तीत जास्त अभ्यासाला जो काय म्हणजे प्लॅटफॉर्म पाहिजे तो आम्ही तयार करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळं बौद्ध मंडळी तसेच गावकरी इतर मंडळी ओबीसी मंडळी सर्वांना आम्ही हीच आव्हान केलेलं आहे की या अभ्यासिकेचा या विहारामध्ये जास्तीत जास्त फायदा घ्या. आपण स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण व्हा आणि देशाचं आणि स्वतःच्या घराचं कल्याण करा एवढी आम्ही गावकऱ्याच्या वतीने सर्वांकडून अपेक्षा केलेली आहे. आज या विहाराचं
बोधीपालो महासेरो भदंत बोधीपालो यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. परभणी महानगरपालिकेच्या गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य स्वच्छता निरीक्षक या पदावर कार्यरत असलेले करण गायकवाड यांनी चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे त्यांची मुख्य स्वच्छता अधिकारी श्रेणी 1 या पदावर आरोग्य सेवा अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून दिव्यांग बांधवांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. त्यामुळे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आज दिनांक 15/5/25 रोजी महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय धैर्यशील जाधव साहेब यांनी माझ्या कामाची पावती म्हणून मला आज पदोन्नती दिली. मुख्य स्वच्छता अधिकारी श्रेणी 1 आरोग्य सेवा अशी माझी पदोन्नती झालेली आहे. त्याबद्दल सर्व कर्मचारी अधिकारी सर्वांचे आभार. ऋषीपटन श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा जिल्हा नांदेड येथे बुद्ध पौर्णिमा मदंत पयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त भिक्खू संघाच्या वतीने बुद्ध पूजापाठ, पंचशील त्रिशरण, धम्मदेसना आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मदंत पयाबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघाचे उपासक उपासिकांच्या वतीने पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. तर मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामजी पवार यांच्या हस्ते बोधी वृक्षास जल अर्पित करण्यात आले. बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित या प्रशिक्षण केंद्रात 70हून अधिक श्रामनेर प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून येणाऱ्या काळात ऋषीपठण श्रामनेर प्रशिक्षण केंद्र हे भारतातील एक प्रमुख केंद्र असेल. या प्रशिक्षण केंद्राचे काम प्रगतीपथावर असून या केंद्र उभारणीस जास्तीत जास्त दात्यांनी योगदान द्यावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी केले आहे. कार्यक्रमात शहरातील व परिसरातील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्यांदा जय जिजाऊ जय भीम सगळ्यांना. मी आज श्रामनेर येथील प्रशिक्षण केंद्रास आदरणीय पय्या बोधीजी भंतेजींनी आमंत्रण दिलं आणि भेट द्यायला आलो. इथं आल्यानंतर हा शांत परिसर निसर्गरम्य वातावरणात तयार केलेला एकदम झाडी आणि जे काही प्रशिक्षण केंद्राचं बांधकाम सुरू आहे इथं जे काही श्रामनेर आहेत त्यांना पाहून आनंद वाटला की एक चांगल्या दिशेला समाजाला घेऊन जाणारे हे आता इथं 60 श्रामनेर प्रशिक्षण घेत आहेत. ते 60 जण जाऊन त्यांच्या गावात जरी धम्माचा प्रचार केला आणि धम्माचं महत्त्व सांगितलं तर मला वाटते आपल्या बहुजन समाजाला पुढे जाण्यासाठी एक दिशेने जाण्यासाठी बौद्धाच्या मार्गावर जाण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल. दर महिन्याच्या 19 तारखेला पौर्णिमेच्या अनुषंगानं कार्यक्रमाचं नियोजन होत आहे. याही बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने याही महिन्यामध्ये आज 19 तारखेचा हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे. हा कार्यक्रम दर महिन्यालाच घेण्याचा जो उद्देश आहे तो म्हणजे बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार होणं हे तर आहेच. त्याशिवाय आपल्या समाजामध्ये जे काय एक प्रकारची तरुण मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे.
ती व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे, त्यांना गौतम बुद्धाच्या जीवनमूल्यांचं तत्त्वज्ञान कळालं पाहिजे। बाबासाहेबांनी सांगितलेला जो मार्ग आहे 22 प्रतिज्ञेमधून आपलं जीवन आदर्शवत कसं आपण निर्माण करू शकतो, त्या 22 प्रतिज्ञेच्या अनुषंगानं जीवनामध्ये आपण वाटचाल करावी, अशा प्रकारची प्रेरणा देण्यासाठी, अंधश्रद्धा कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची ज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी वृक्षावरण, पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी या सगळ्या समाजाभिमुख ज्या काही गोष्टी आहेत त्या जनसामान्यामध्ये रुजविण्यासाठी या कार्यक्रमाचं दर महिन्याच्या 19 तारखेला आयोजन होत असते। श्रामणेर प्रशिक्षण केंद्र जे की नांदेडपासून उत्तरेस 7 किलोमीटर अंतरावर निर्माण झालेलं आहे। महाराष्ट्र आणि देशात 24 तास चालणार हे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र आहे। आतापर्यंत 1700च्या वर श्रामणेर आणि श्रामणेरी प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेले आहेत। सध्या 60 ते 70 श्रामणेर या ठिकाणावर प्रशिक्षित होत आहेत आणि आज म्हणजे मे महिन्यामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने भव्य कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणावर करण्यात आलेलं आहे। आम्हाला आनंद आहे की आज या श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला कामाजी पवार साहेब जे की मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, एक चांगलं व्यक्तिमत्व आणि ते सुपर क्लास 1 अधिकारी होते। आज भारतामध्ये समतावादी विचार निर्माण करण्याचं कार्य कामाजी पवार साहेबांच्या हातून होतंय। फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवरच म्हणजे शिवधर्म, बुद्ध फुले शाहू विचारधारेवर जो शिवधर्माची निर्मिती झालेली आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे कामाजी पवार साहेब मराठा सेवा संघाच्या माध्यमातून बहुजन समाजाला जोडण्याचं काम करत आहेत। जे समाजामध्ये जातीय द्वेष निर्माण होत आहे त्याला कमी करण्याचं काम कामाजी पवार साहेबांच्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातून होत आहे। जय भीम। मी इंजिनियर भरत कुमार कानिंदे। इथं खुरगाव इथं श्रामणेर प्रशिक्षण केंद्र आहे। या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून गेल्या 4 ते 5 वर्षापासून जवळजवळ 1,500 ते 2,000 श्रामणेर इथून प्रशिक्षित झाले आणि ते आपलं श्रामणेरचं जीवन जगत आहेत। ही जी भूमी आहे ही सर्व भूमी आदरणीय भंतेजी पयाबोधी यांनी सर्व समाजाच्या दानामधूनच घेतलेली आहे। इथं कुठल्याही प्रकारचा फंड नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजनेचा इथं लाभ नाही। हे निवळ समाजाच्या माध्यमातून आणि उपासकाच्या दानाच्या माध्यमातूनच हे केंद्र उभं झालेलं आहे। आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे मी एक अभियंता असल्यामुळं इथे जे बांधकाम चालू आहे 3.5 कोटीचं आणि ते जे महाविहार आहे त्या महाविहारामध्ये आपण विविध देशाचं असं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मिसळ सर्व देशाचं थोडं थोडं एक मॉडेल म्हणून आपण ते हे महाविहार इथं हे निर्माण करत आहोत। आणि हे जे महाविहार असेल ते आगळं वेगळं असं महाविहार आहे आणि माझं सुदैव की मला त्याच्यावर सुपरविजन करण्याची किंवा देखरेख करण्याची एक आदरणीय भंतेजीच्या माध्यमातून मला एक संधी प्राप्त झाली। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। हंचिनाळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी खासदार प्रियंका जारकिहोळी आणि आमदार शशिकला जोल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती। आजची देशात परिस्थिती पाहता देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच विचारांची गरज असल्याचे त्यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना सांगितले।
भंते यश काश्यपायन यांनी बुद्ध विहारात पंचक्षेत्री शरण बुद्ध वंदना घेतली। यावेळी अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर अन्नदान आणि सायंकाळी बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला। हॅलो, नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय। आज हंचनाळ येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठान व धम्म परिषद आयोजित केलेली आहे। त्याच्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये बुद्ध मिरवणूक, बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं मिरवणूक झालेली आहे। त्याच्यानंतर बुद्ध प्रतिष्ठापना झालेली आहे। बंदेंच्या हस्ते ध्वजारोहण किंवा बुद्ध प्रतिष्ठेचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। त्याच्यानंतर आता दुपारच्या सत्रामध्ये धम्म परिषदेचा कार्यक्रम आहे। त्याच्यामध्ये मोठमोठ्या राजकीय व्यक्तींचं आमंत्रण आता चालू झालेलं आहे। थोड्याच वेळामध्ये कार्यक्रम चालू होईल, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। त्याचबरोबर आमच्या हंचनाळ गावामध्ये बौद्ध विहार भीमनगर हंचनाळ केस गेली अनेक पिढ्यांची आमची स्वप्न होती की आमच्या गावामध्ये बौद्ध विहार व्हावा, तो आज संपन्न झालेला आहे। त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत। आज दिनांक 18 मे 2025 रोजी मौजे हंचनाळ केस या ठिकाणी बुद्ध विहार हंचनाळ येथे गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचीसुद्धा प्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमासाठी आमच्या समाजातील सर्व तरुण मंडळीने, अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून तरुण मंडळींनी अगदी दिवसरात्र मोलाचं योगदान दिलेलं आहे। या सर्व तरुण मंडळीचे या ठिकाणी मी आभार मानतो। तसेच या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आपल्याला भदंत भिक्खू संघ यांनी सुद्धा वेळ दिलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यक्रम संपन्न होणार आहे। त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो। हे माझ्या निप्पाणी मतदारसंघामधलं हंचनाळ ह्या गावामध्ये आज गौतम बुद्धांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूर्ती प्रतिष्ठापना करून एक धम्म परिषद आज इथं झालेलं आहे। तर मला खूप आनंद होतो आहे, कारण माझ्यासारखी एक स्त्री आज राजकारणामध्ये येऊन 3 वेळेला आमदार होऊन 2 वेळेला मंत्री होणं हे एवढं सोपं नाही। आणि हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या कृपेनं आपण इथंपर्यंत आलेलं आहे। आणि मला हे एक सौभाग्य मिळालं की निप्पाणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन 100 वर्ष पूर्ण झाली। त्याच्याबद्दल आम्ही परवाच एक मेळावा घेतला होता आणि त्यांच्या आठवणीसाठी आणि एक तीर्थस्थळ बनलं पाहिजे माझ्या निप्पाणीमध्ये असं आम्ही एक 10 एकरची जमीन घेतलेली आहे आणि तिथं 20 कोटीचा एक प्रकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकसाठी आपण तिथं घेतलेला आहे। हंचनाळ में एक कार्यक्रम का आयोजित किया है, तो उन्होंने बहुत दिनों से पूछ रहे थे कब आएंगे हमारे गांव को। तो खुशी की बात है कि सब युवा भी हैं, हमारी बहन भी आ गए हैं। तो हमारे गौतम बुद्ध जी और डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जो विचारधारा है वो आगे पीढ़ियों तक जाना चाहिए, क्योंकि हम सोच को कभी ख़त्म नहीं कर सकते। तो उन्होंने बहुत ही हमारा संविधान छोड़कर गए हैं, तो हमें उसकी रक्षा भी करनी है और युवा लोगों को हमने आज प्रोत्साहित किया। जय भीम इंडियाचा बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।